नमस्कार, मी प्रणाली कापसे. वृत्तवेधच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत. सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर. मुंबईत मराठा आरक्षणावर एकमुखी ठराव संमत. सर्वपक्षीय बैठकीमध्ये राज्यात शांतता, कायदा, सुव्यवस्था राखण्याचे मुख्यमंत्र्यांनी केले आवाहन. सोलापूर शहरासह विविध गावांमध्ये मराठा आंदोलनाचे लोण पेटले. स्मशानभूमीत सरणावर जिवंत चिता आंदोलन, तर कोंडीत प्रति जरांगे पाटील, सोमनाथ राऊत आणि प्रकाश भोसले बसले आमरण उपोषणाला. आणि व्हीआयपी रोडवरील हॉटेल सुरभीच्या किचनमध्ये लागली आग. सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही. मराठा आरक्षण विषयक सर्वपक्षीय बैठकीत मराठा आरक्षणावर एकमुखी ठराव घेण्यात आला असून राज्यात शांतता, कायदा, सुव्यवस्था राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सर्वांचे एकमत असून कायदेशीर बाबी पूर्ण करूनच टिकणारे आरक्षण देण्यासाठी राज्यातील सर्वच पक्ष एकत्रितपणे काम करायला तयार आहेत. मात्र राज्यात कुणीही कायदा हातात घेऊ नये, राज्यातील शांतता तथा कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवावी, असे आवाहन आज सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत करण्यात आले. तसेच या सर्व प्रयत्नांना उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांनीही सहकार्य करत आपले उपोषण मागे घ्यावे असे आवाहन करणारा ठराव सर्वपक्षीय बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे होते. या बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, मंत्री सर्वश्री राधाकृष्ण विखे पाटील, चंद्रकांत दादा पाटील, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, गिरीश महाजन, दादाजी भुसे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, विविध पक्षांचे निमंत्रित जयंत पाटील, नाना पटोले, सुनील तटकरे, अनिल परब, सुनील प्रभू, आशिष शेलार, राजेश टोपे, सुलेखा गुब्बारे, बच्चू कडू, शेकापचे जयंत पाटील, राजू पाटील, कपिल पाटील, सदाभाऊ खोत, बाळकृष्ण लेंगरे आदी उपस्थित होते. याशिवाय मुख्य सचिव मनोज सौनिक, महाधिवक्ता बिरेंद्र सराफ, सामाजिक न्याय सचिव सुमंत भांगे, इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी मंत्रिमंडळ बैठकीत मराठा आरक्षण विषयक घेतलेल्या निर्णयांची माहिती देताना सरकार प्राधान्याने कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याकडे लक्ष देत असून महाराष्ट्रात जातीजातींमध्ये सलोख्याची संस्कृती टिकवणे महत्त्वाचे आहे. आपल्या सगळ्यांचा उद्देश मराठा समाजाला आरक्षण देण्याचा असून सर्व पक्ष संघटनांनी आपापल्या भागात याविषयी आपल्या कार्यकर्त्यांना समजावून सांगितले पाहिजे. एकीकडे आपण सर्वोच्च न्यायालयात क्युरेटिव्ह याचिकेद्वारे राज्य शासनाची भूमिका भक्कमपणे मांडत आहोत. त्यासाठी न्यायाधीश दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली सल्लागार मंडळ नियुक्त केले आहे. दुसरीकडे आपण मागासवर्ग आयोगाला नव्याने एम्पिरिकल डेटा गोळा करण्याचे निर्देशही दिले आहेत. हिप्परगा इथं मराठा आरक्षणासाठी छावा संघटनेने स्मशानभूमीत सरणावर जिवंत चिता आंदोलन करत लक्ष वेधून घेतले. मराठ्यांचं जीवन चितेप्रमाणे राख करणाऱ्या राज्य सरकारच्या निषेधार्थ व मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ आणि सरसकट मराठ्यांचा ओबीसी प्रवर्गात समावेश करावा या मागणीसाठी राष्ट्रीय छावाचे प्रदेशाध्यक्ष निखिल गोळे व प्रदेश उपाध्यक्ष योगेश पवार यांच्या नेतृत्वाखाली तालुकाध्यक्ष रतिकांत पाटील हे सरणावर झोपून तळे हिप्परगा येथील मराठा हिंदू स्मशानभूमीमध्ये बेमुदत जिवंत चिता समाधी आंदोलन केले. दरम्यान केंद्र व राज्य शासन मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाबाबत व मराठा आरक्षणाबाबत सातत्याने उदासीन भूमिका घेत आहे. त्यामुळे छावा संघटनेच्या वतीने प्रदेश उपाध्यक्ष योगेश पवार यांच्या नेतृत्वाखाली प्रदेशाध्यक्ष निखिल गोळे यांच्या प्रमुख उपस्थितीत केंद्र व राज्य शासनाच्या निषेधार्थ मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ आणि सरसकट मराठा जातीचा ओबीसी प्रवर्गात समावेश करण्याच्या मागणीसाठी छावाचे तालुकाध्यक्ष रतिकांत पाटील हे तळे हिप्परगा येथील मराठा हिंदू स्मशानभूमीमध्ये जिवंतपणे चिता समाधी घेऊन बेमुदत आंदोलनास बसले आहेत. तसेच जोपर्यंत मराठ्यांना आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत हे आंदोलन बेमुदत काळाकरता चालू राहणार आहे. यावेळी चिता आंदोलनकर्ते रतिकांत पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी छावाचे निखिल गोळे, योगेश पवार, विशाल भोसले, अंकुश पाटील, नितेश दातखिळे, अमर सुपे, संदीप सिंग, संजय पार, विश्वजित चुंगे, गणेश मोरे यांच्यासह मराठा समाज व तळे हिप्परगा ग्रामस्थ उपस्थित होते.
शिवाजी महाराज की आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं. अरे राज्य सरकारचं करायचं काय खाली मुंडीवर पाय, कोण बंदा देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही, कोण बंदा देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही. मागून घेऊ जरा थांबा. जरांगे पाटील तुम्हाला कोण म्हणतात काय? घेतल्याशिवाय राहत नाही, केंद्र राज्य सरकारचं करायचं काय? खाली मुंडीवर पाय, एक मराठा लाल मराठा. कोण म्हणतात येत नाही? घेतल्याशिवाय राहत नाही. लेके अमरेंगे लेके अमरेंगे एक मराठा एक मराठा जिएंगे अमरेंगे कोंडी गावात प्रति मनोज जरांगे पाटील, सोमनाथ राऊत आणि प्रकाश भोसले आहे. हे आमरण उपोषणाला बसले असून संपूर्ण गावात चूलबंद आंदोलन करत मराठा समाज बांधव एकत्रित आल्याचे दिसून आले. मराठा आरक्षणावर राज्यात रणकंदन माजले आहे. मराठा समाज बांधवांकडून सर्वत्र आक्रमक भूमिका घेतली जात असून याचे पडसाद राज्यात उमटत आहेत. याच आरक्षण आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी कोंडी गावात देखील प्रति मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत. सोमनाथ राऊत आणि प्रकाश भोसले यांचा आमरण उपोषणाचा 5वा दिवस असून त्यांनी जरांगे पाटलांना साथ देत जीवाची बाजी लावली आहे. दरम्यान आज गावात सर्व ग्रामस्थांनी चूलबंद ठेवत उपोषणस्थळी दाखल होत आरक्षण आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला. महिला, मुली, चिमुकले, बालगोपाळ यांनी सुद्धा उपोषण स्थळावर हजेरी लावल्याचे दिसून आले. याबाबत सोमनाथ राऊत यांनी आपले मनोगत व्यक्त करताना त्यांच्या तोंडून शब्द निघाला नाही, आपोआप डोळ्यातून अश्रू तरळले. तब्येत तपासणीसाठी आलेल्या शासकीय आरोग्य तपासणी पथकाला देखील ग्रामस्थांनी हाकलून लावले. पहा हे भावनिक दृश्य. गावासाठी एक शब्द नाही माझ्याकडे बोलायला. अख्खं गावात जाईल झाले आज मला आरक्षणासाठी. गावात भरपूर सपोर्ट दिला आम्हाला आणि आमची दोघांची मरेपर्यंत लढाई तयारी आहे. तर लवकर निर्णय घ्यावा सरकारनं, थोडी विनंती आहे. दरम्यान गावच्या वेशीवर बांबू आडवे लावून रस्ते बंद करण्यात आलेले होते. गावात सर्व दुकाने बंद ठेवली होती. तसेच उपोषण स्थळी देखील रस्ता बंद ठेवून सरकारच्या विरोधात रोष व्यक्त करण्यात आला. मराठा आरक्षणासाठी मंगळवेढा महामार्ग अडवण्यात आला. या मार्गावरील देगावजवळ सकल मराठा समाजाने रास्ता रोको आंदोलन केले. मराठा आरक्षणासाठी बेमुदत आमरण उपोषण करत असलेल्या संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सोलापुरात मराठा समाज आक्रमक झाला आहे. बुधवारी सकाळ सकाळीच सोलापूर मंगळवेढा महामार्ग अडवण्यात आला. या मार्गावरील देगावजवळ सकल मराठा समाजाने रास्ता रोको आंदोलन केले. मराठा आरक्षणाच्या नव्या घोषणा यावेळी समोर आल्या आहेत. मराठा बांधवांनी लढेंगे जीतेंगे हम सब जरांगे अशा जोरदार घोषणाबाजी करत आरक्षण मिळवण्यासाठी लक्ष वेधले. यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आला होता. अजित पवारच्या बैलाला एक मराठा एक मराठा आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, मनोज दादा जरांगे पाटील तुम आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ हैं. जय भवानी. शिवाजी. जी काय भूमिका तुमच्याकडे हे आमच्या सगळ्या लक्षात यायला लागले. हा थोडं कमा त्यावेळेला हा आरक्षणाचा प्रश्न भेटेल आणि जी काही पाठबळ ही सगळी सोडलेली आहे. सदावर ते नारायण राणे आहे, ही सगळी पाठबळ आहे ती राहण्यात ही सरकारने सोडलेली पाठबळ आहे ती आपल्याला खूप बघायला. यांचं तरी आरक्षणाच्या विषयानंतर यांचं तर हाल होणारच आहे.
त्यांची फक्त आपण वेळ वाट बघायची आहे. म्हणून मित्रांनो सगळ्याला माझी एक विनंती आहे की हिंसेचं आंदोलन या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं करू नका. म्हणून दादा जरंगे पाटील ज्या सांगतील सूचना त्या सूचनेचं पालन करा आणि या ठिकाणी आपल्याला आरक्षण मिळवायचंच आहे कोणत्याही परिस्थितीत. कारण आता नाही तर कधीच नाही, ही आपली भूमिका असायला पाहिजे. म्हणून मी सगळ्यांना विनंती करतो अजून एकदा की कोणत्याही प्रकारचं हिंसेचं टोकाचं पाऊल या ठिकाणी उचलू नका. आपल्याला हिंसा करायला वेळ लागत नाही मित्रांनो. आपली मग कायदेशीर तज्ञ तिथं सज्ज आहेत, पण आपला वेळ येणार कारण त्यांच्या आपल्यावरच्या केसेस मागे घेण्यात हे घेण्यात लावण्यात काय अर्थ नाही. त्यांना काही या ठिकाणी मराठा आरक्षण आहे जे काही कायदेशीर बाबी पूर्ण करण्याच्या त्यांना पूर्ण वेळ द्यायची. म्हणून माझी सगळ्यांना अजून एकदा विनंती आहे की जोपर्यंत आपल्याला मार्गदर्शक सूचना कुठल्या येत नाही त्या म्हणून दादा जरंगे पाटील यांच्या तोपर्यंत कोणत्याही प्रकारचं हिंसेचं पाऊल उचलू नका, सिंहाचं पाऊल उचलू नका. पोलीस प्रशासनाला सहकार्य करा. हीच आपली भूमिका पहिल्यापासून आहे, आता पण आहे, पुढच्या वेळेस पण राहणारच आहे. स्थानिक राजकारणाचा कणा समजल्या जाणाऱ्या वळसंग ग्रामपंचायत निवडणुकीत हुतात्मा ग्रामविकास पॅनलने आपली संपूर्ण प्रचार यंत्रणा सुसज्ज केल्याचे दिसून येत आहे. स्थानिक राजकारणाचा कणा समजल्या जाणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुका या महत्त्वपूर्ण आहेत. ग्रामीण भागातील राजकारणावर पकड मजबूत करण्याचे एक प्रभावी माध्यम आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील आणि अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या वळसंग ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक ही रंगतदार झाली असून थेट नागरिकांमधून सरपंच निवड आणि शासनाकडून मिळत असलेला थेट निधी यामुळे जिल्ह्यातील वळसंग ग्रामपंचायत निवडणूक चुरशीने होत असल्याचे दिसून येत आहे. वळसंग गावचा नवा कारभारी कोण याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. पहिल्यांदाच युवा उद्योजक हॉटेल व्यावसायिक सिद्धेश्वर मोरे हे आपल्या पॅनलसह निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. दूरदृष्टी डोळ्यासमोर ठेवून वळसंग गावचा विकास साधण्यासाठी हुतात्मा ग्रामविकास पॅनलला वळसंगकर मतदार आपल्या पॅनलच्या बाजूने उभे राहतील आणि हुतात्मा ग्रामविकास पॅनलचा सरपंच वळसंग गावचा कारभार करेल अशी आशा सरपंच पदाचे उमेदवार सिद्धेश्वर मोरे यांनी प्रचारादरम्यान व्यक्त केली. दरम्यान गेली अनेक वर्षे वळसंग ग्रामपंचायतीवर माजी सरपंच श्रीशैल दुधगी यांचे वर्चस्व राहिले आहे. त्यांना आव्हान देत थेट लोकांमधून सरपंच निवडीमुळे आपण निवडणूक रिंगणात उतरले असल्याचे सरपंच पदाचे उमेदवार सिद्धेश्वर मोरे यांनी सांगितले. वळसंग गावच्या विकासाचा रोल मॉडेल आपण तयार केला आहे. वळसंगची जनता हुतात्मा ग्रामविकास पॅनलला भरघोस मतांनी निवडून देईल अशी आशा देखील आम्हाला असल्याचे सिद्धेश्वर मोरे यांनी सांगितले. नाव घेऊन बोला. नमस्कार, मी सिद्धेश्वर नागनाथ मोरे, मूळचा वळसंगचा. ह्याच मातीत जन्मलो आणि ह्याच मातीत माझी जडणघडण राहिली. माझं शिक्षण इथल्याच हायस्कूलमध्ये झालेलं आहे. सध्या ग्रामपंचायत वळसंग पंचवार्षिक निवडणुका लागलेल्या आहेत. तर एक दूरदृष्टी घेऊन मी ह्या इलेक्शनमध्ये उतरलेलो आहे. खूप लोकांच्या मनात असा प्रश्न आहे की हे व्यावसायिक आहेत, यांचं राजकारणामध्ये कसं का अचानक एंट्री झाली. की ह्याच्या मागं एक प्रेरणा म्हणजे माझे जवळचे मित्र आहेत कारंब्याचे, जे सरपंच होते. त्यांनी जवळजवळ 14 ते 15 पारितोषिक त्यांच्या ग्रामपंचायतीला निधीचा योग्य वापर करून आणून दिलेला आहे. तर कुणीतरी यावं आणि आपल्या गावासाठी कुणीतरी लढावं आणि आपलं कम्फर्ट झोन सोडून बाहेर जायला आजची पिढी तयार नाही आहे. मला पण असे लोक प्रश्न विचारले, तुझं 5-6 हॉटेल आहेत आणि असं मोठं प्लॉटिंगचं प्रकल्प आहे, तुला काय गरज आहे, ऐशोरामची जीवन चाललेलं आहे. पण मी सध्या ह्या विचार प्रेरणेनं उतरलेलो आहे की ते ऐशोराम जीवन सोडून त्याग करून मी गावासाठी काहीतरी केलं पाहिजे. कारण कोणीतरी येऊन करावं त्याची वाट बघत बसण्याची माझी मानसिकता आता राहिलेली नाही. पूर्ण माझा जो सहनशीलतेचा बांध होता तो फुटून गेलेला आहे. कारण 4 लेन रोडला लागून असलं मोठं ग्रामपंचायत अ वर्गामधलं किती विकास कामे व्हायला पाहिजे होते ते झालेले नाहीत. आणि एवढे मोठमोठे निधी येतात, मोठे प्रकल्प आले, GR सारखी कंपनी आली, आता सोलारची कंपनी आहेत, त्याद्वारे आपण भरपूर कामे करू शकतो. तशाच प्रकारे शैक्षणिक विभागात शिक्षणाच्या क्षेत्रात क्रांती घडू शकतो. अंगणवाडी असतील त्याला अद्ययावत सेवा कसं देऊ, त्यांचे काही गरजा आहेत की बाबा जिथं आपली पुढची पिढी घडणार आहे, अंगणवाडी असू दे, प्राथमिक शाळा असू दे, त्यांना चांगले दिवस आणण्याचा पूर्णपणे प्रयत्न करणार आहे. त्याचबरोबर काउन्सिलिंग सेंटर असेल, ग्रंथालय असेल, जेणेकरून करिअर मार्गदर्शन जिथं युवा पिढीला मिळेल. कारण आज मी बघतोय
जवळजवळ 6 हॉटेलमध्ये जे माझ्याकडे कामगार आहेत त्याच्यात बहुतांश हे कामगार बाहेरच्या राज्यातून आलेले आहेत. म्हणजे विषय हा पण गंभीर आहे तरुण पिढीचा, कारण तरुण पिढी भरकटलेली आहे. मला काय करायचं आहे म्हणजे माझ्याकडं पोटेन्शियल काय आहे हेच ओळखण्यामध्ये तरुण पिढी कमी पडते. तर त्यांना काउन्सिलिंग समुपदेशन केंद्राची गरज आहे. त्यामुळे घरामध्ये वादविवाद होणे, आईवडिलांचं मत समजून न घेता मतांतर, त्याच्यामध्ये निर्माण होणारे वादविवाद, तो वादविवाद विकोपाला जाणे, असे बरेचसे उदाहरणं तुम्ही बघतायत. तर त्यासाठी पण माझं एक वेगळं व्हिजन असणार आहे आणि त्यावर मी 100% काम करणार आहे. त्यानंतर शेती, आज आपण बोलतो भाषणामध्ये किंवा बरेचसे यूट्यूबवर व्हिडिओज वगैरे येतात की बाबा गट शेतीच्या द्वारे. सोलापूर शहर जिल्ह्यातील एसटी सेवा दुसऱ्या दिवशी पूर्णपणे बंद दिसून आली. यामुळे खासगी वाहनधारकांनी प्रवाशांकडून मोठ्या प्रमाणात पैशांची लयलूट केल्याचे दिसून आले. मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहर जिल्ह्यातील राज्य परिवहन महामार्ग अर्थात एसटी महामंडळाची बस सेवा दुसऱ्या दिवशी पूर्णपणे बंद दिसून आली. आगार तसेच विभाग पूर्णपणे बंद दिसून आले. आगार तसेच विभाग पूर्णपणे बस सेवा रद्द करण्यात आल्याने प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला. सोलापूर बस स्थानकात बस सेवा पुरवणे बंद असतानाही अनेक प्रवासी बस मिळेल या आशेने आपले सामान घेऊन बसल्याचे दिसून आले. दरम्यान एसटी सेवा बंद असल्याने स्थानकामध्ये खासगी एजंटचा सुळसुळाट दिसून आला. पुणे मुंबई आदी ठिकाणी जाण्यासाठी या एजंटने प्रवाशांकडून पैशांची लयलूट केल्याचे दिसून आले. बस सेवा बंद असल्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना याचा नाहक त्रास आणि मनस्ताप सहन करावा लागत आहे. ज्या ठिकाणी एसटी बसेस उभारायच्या त्या ठिकाणी दुचाकी आणि चारचाकी उभारलेले विदारक चित्र यावेळी दिसून आले. नवी जन्मेन मी या नवीन मालिकेच्या कलाकारांनी तरुण भारत कार्यालयास सदिच्छा भेट दिली. नवी जन्मेन मी या नवीन मालिकेच्या कलाकारांनी दैनिक तरुण भारत वृत्तवेध चॅनलला सदिच्छा भेट दिली. यावेळी राजाराम मस्के, सिद्धाराम चिट्टे यांनी स्वागत करून कलाकारांना व मालिकेस शुभेच्छा दिल्या. आपल्या विचारांवर ठाम राहून दुनियेशी 2 हात करणाऱ्या नायिकेची कथा मराठी टेलिव्हिजनवर मांडणे किती विशेष असेल ना. आणि नेहमीप्रमाणे विशेष कथा, नवीन विषय मांडण्यासाठी पुन्हा एकदा सन टीव्ही नेटवर्कच्या सन मराठी वाहिनीने पुढाकार घेतला. 16 नात्यांचा असं ब्रीदवाक्य असणाऱ्या या वाहिनीवरील नवी जन्मेन मी या नवीन मालिकेचा प्रवास 6 नोव्हेंबर पासून सोमवार ते शनिवार दररोज संध्याकाळी 7:30 वाजता सुरू होणार आहे. कोण म्हणतं फक्त शहरातल्याच मुली धीट आणि बिनधास्त असतात. गावाकडच्या मुलींमध्ये सुद्धा जगाशी 2 हात करण्याची ताकद असते आणि याचं उत्तम उदाहरण म्हणजे स्वानंदी. सन मराठीवरील नवी जन्मेन मी या नव्या मालिकेत गावात राहणाऱ्या एका बिनधास्त अल्लड जगाच्या दबावाखाली न बदलता जगालाच बदलायला लावणाऱ्या मुलीची गोष्ट पाहायला मिळणार आहे. स्वानंदी उर्फ शिल्पा ठाकरेचा या मालिकेत गाव ते शहर असा प्रवास दाखवण्यात येणार आहे. करिअरच्या निमित्ताने गावाकडून शहरात आलेल्या स्वानंदीला नवीन जागेसोबत शहरी वातावरणात कसं जुळवून घ्यावं लागणार आहे, त्यामध्ये आलेल्या चॅलेंजेसला कसं सामोरं जावं लागणार आहे हे या मालिकेत पाहायला मिळणार आहे. स्वानंदीचा स्वतःवर असा विश्वास आहे की ती जगाला बदलू शकते, पण तिच्या याच स्वभावामुळे तिला काय काय अनुभवावं लागेल हे प्रेक्षकांना पाहायला मिळेल. तसेच या मालिकेत मणिराज पवार, रोहन गुजर आणि साक्षी गांधी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. मणिराज पवार यामध्ये मणीची भूमिका साकारतोय, जो अतिशय शांत, समजूतदार, कामसू आणि दुसऱ्यांना मदत करणारा आणि उपकारांची जाणीव असणारा मुलगा आहे. या मालिकेतील सुजित या भूमिकेत अभिनेता रोहन गुजर असणार आहे. श्रीमंतीचा माज नसला तरी त्याचा पूर्ण उपभोग घेणारा, शातीर, बाबांच्या धाकात असणारा आणि आईला गुंडाळण्यात एक्सपर्ट, मुलींसाठी चार्मिंग बॉय असा हा सुजित. मालिकेचे 2 नायक भिन्न स्वभावाचे, ते समोरासमोर आले तर काय होईल हे पाहणं रंजक असणार आहे. या मालिकेतील आणखी एक अनोखं पात्र म्हणजे संचिता. अभिनेत्री साक्षी गांधी साकारत असणारी संचिता ही भूमिका महत्वाकांक्षी, चलाख आणि कुणाशी कसं वागावं याचा विचार करणारी. नितीन वैद्य आणि निनाद वैद्य या दशमी क्रिएशन्स यांची निर्मिती असलेल्या नवी जन्मेन मी मालिकेचे दिग्दर्शन मिलिंद पेडणेकर, स्वप्नील शिवाजी वारके हे करणार असून अपर्णा पाडगावकर, अभिजित शेंडे यांनी कथा लिहिली आहे. नवी जन्मेन मी मालिकेच्या निमित्ताने शिल्पा ठाकरेने छोट्या पडद्यावर दमदार एंट्री केली आहे. शिल्पाचे डोळे फार बोलके आहेत आणि तिच्या एक्सप्रेशन्समुळे ती लोकप्रिय ठरली. शिल्पाने खिचिक, ट्रिपल सीट, इब्रत, प्रेमा, भिरकीट या सिनेमात काम केलं आहे. आता या मालिकेच्या निमित्ताने शिल्पा अल्लड गोड स्वानंदीच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. तिची ही भूमिका देखील प्रेक्षकांना नक्की आवडेल याची खात्री वाटते.
त्यामुळे प्रेक्षक हो, शिल्पा ठाकरेची नवी जन्मेनमी ही मालिका नक्की पहा. येत्या 6 नोव्हेंबर पासून सोमवार ते शनिवार दररोज संध्याकाळी 7:30 वाजता फक्त सन मराठी वाहिनीवर. तरुण भारतच्या भेटीदरम्यान व्यवस्थापक विनायक पुला, मनोहर बायनी, ईश्वर केरुरकर, शरणाप्पा शाबादे, सरिता सालिमठ, रुबिना मुलाणी, मनीषा विभूते, रंजना गोडके, गीता स्वामी यांची उपस्थिती होती. नमस्कार, मी अभिनेत्री शिल्पा ठाकरे. नवी जन्मेनमी या मालिकेतनं मी पदार्पण करते आहे. ही माझी पहिली मालिका आहे आणि अशी आशा आहे की प्रेक्षक भरभरून प्रेम देतील. यात मी स्वानंदी नावाचं पात्र स्वीकारते आहे, जी गावाकडची अतिशय अल्लड मुलगी आहे आणि तिला तिच्या परिवाराची रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायला अतिशय म्हणजे ती तिच्या कामाशी प्रामाणिक आहे. तिचे विचार वेगळे आहेत. ती तिला स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे. कशी गावातून ती शहरात येते, हा तिचा प्रवास ती कशा पद्धतीने गाठते, हे तुम्हाला आमच्या मालिकेत बघायला मिळेल, ज्याचं नाव आहे नवी जन्मेनमी. रोल. नमस्कार, मी रोहन गुजर. आमची मालिका येते नवी जन्मेनमी. टायटलमध्येच तुम्हाला कळत आहे की मालिकेत जी स्वानंदी आहे, आमचं जे पोस्टर आहे त्याच्यावर तुम्हाला मणिराज, मी आणि स्वानंदी तिघही दिसत आहेत. आई होण्याची गोष्ट आहे असं मी म्हणेन. आमची गोष्ट म्हणजे स्वानंदीचा गावातनं शहरात जो प्रवास होतो आणि त्याच्यानंतर तिच्या आयुष्यात जे प्रसंग घडत जातात, तिच्या आयुष्यात मणी आणि सुजित ही 2 पात्र येतात आणि त्यानंतर तिचं आयुष्य कसं बदलत जातं त्याची ही गोष्ट आहे. गावात राहणारी मुलगी जी कामासाठी शहरात येते, सरपोतदारांचा हा मुलगा आहे सुजित, जो अतिशय पैसे आल्यानंतर त्याचा जो एक कॉन्फिडन्स वाढलेला असतो त्या प्रकारचं हे पात्र आहे. त्याला सांभाळून घेणारा मणी त्याचा उत्तम मित्र आहे. लहानपणापासूनचे ते दोघे उत्तम मित्र आहेत आणि त्यांच्या आयुष्यात जेव्हा स्वानंदी येते त्यानंतर त्यांच्या आयुष्यात नेमकं काय घडतं, त्यांच्यातलं कोण हिरो होतं, कोण विलन होतं, स्वानंदीच्या आईपणाची ही गोष्ट आहे, तिच्या नवीन जन्माची ही गोष्ट आहे आणि ती आयुष्यात आल्यानंतर ह्या दोघांचं आयुष्य कसं बदलतं याची खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे. आम्ही तिघं जरी आज इंटरव्ह्यूला आलो असलो तरी आमच्या या सिरियलमध्ये, आमच्या या मालिकेत खूप उत्तम कलाकार आहेत, खूप तगडे कलाकार आहेत. साक्षी गांधी, विपुल काळे, प्रसन्न केतकर अशी आमची मोठी फौज आहे. सन मराठी आणि दशमी क्रिएशनचे खूप आभार, कारण एवढा हळवा विषय, एवढा धाडसी विषय त्यांनी करायला घेतला. नमस्कार, मी अभिनेता मणिराज पवार. नवी जन्मेनमी ही आमची नवीन मालिका येते सन मराठीवर. सोमवार ते शनिवार संध्याकाळी 7:30 वाजता 6 नोव्हेंबरपासून. या मालिकेमध्ये मी मणी या नावाची भूमिका साकारतोय. मजेशीर पात्र आहे, काम करताना मजा येते आणि एकंदरीत आमच्या सिरियलमध्ये जेवढे कलाकार आहेत, उत्तम कलाकार आहेत, उत्तम आमच्यातला बॉन्ड आहे. काम करायला म्हणजे ते विषय वेगळा आहे. केंद्र शासनाच्या सूचनेनुसार स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा 2 हागणदारी मुक्त आणि मॉडेल गावात झालेल्या उत्कृष्ट कामावर स्वच्छता फोटो मोहीम तसेच राष्ट्रीय स्तरावरील स्वच्छतेवर चित्रपट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी दिली. स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा 2 हागणदारी मुक्त अधिक मॉडेल गावात झालेल्या उत्कृष्ट कामावर स्वच्छता फोटो मोहीम केंद्र शासनाने हाती घेतली आहे. तसेच राष्ट्रीय स्तरावरील स्वच्छतेवर चित्रपट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी दिली. सोलापूर जिल्ह्यात 272 ग्रामपंचायती मॉडेल या श्रेणीमध्ये आहेत. या गावात सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन कामांचे फोटो अपलोड करण्याबाबत पाणीपुरवठा स्वच्छता विभागाने सूचना दिल्या आहेत. या गावात झालेल्या स्वच्छता विषयक उत्कृष्ट फोटो केंद्र शासनाच्या संकेतस्थळावर अपलोड करण्याबाबत केंद्र व राज्य शासनाने सूचना दिलेल्या आहेत. या मोहिमेबाबत जनजागृती करण्याच्या सूचना गटविकास अधिकारी यांना देण्यात आल्या आहेत. येत्या 30 नोव्हेंबर पर्यंत या मोहिमेस मुदतवाढ देण्यात आली आहे. या कालावधीत झालेल्या कालावधीतील उत्कृष्ट दर्जाची छायाचित्र निर्मिती करून mygov.in या पोर्टलवर अपलोड करण्याबाबत केंद्र शासनाने सूचना देण्यात आल्या आहेत. स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा 2 हागणदारी मुक्त अधिक मॉडेल गावात झालेल्या उत्कृष्ट कामाच्या अनुषंगाने राष्ट्रीय स्तरावरील चित्रपट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याचे सीईओ आव्हाळे यांनी सांगितले. या स्पर्धेस केंद्र शासनाने 30 नोव्हेंबर 2023 पर्यंत मुदतवाढ दिली आहे. उत्कृष्ट दर्जाची चित्रपट निर्मिती करून केंद्र शासनाच्या संकेतस्थळावर अपलोड करण्याबाबत केंद्र शासनाने सूचना दिल्या आहेत. त्या अनुषंगाने हागणदारी मुक्त अधिक मॉडेल गावातील उत्कृष्ट चित्रपट निर्माते यांनी सहभागी व्हावे असे आवाहन उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव यांनी केले आहे. सकल मराठा समाजाच्या वतीने उंब्रे येथे कॅन्डल मार्च व आमरण उपोषण करण्यात आले.
मराठा समाजास आरक्षण मिळावे व मनोज जरांगे पाटील व उमरे येथे आमरण उपोषणास बसलेले गणेश ढोबळे यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून उमरे पागे तालुका पंढरपूर येथे सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने मंगळवारी प्रमुख रस्त्यावरून कॅन्डल मार्च काढण्यात आला। या कॅन्डल मार्चमध्ये महिला, पुरुष, युवक, युवती मोठ्या संख्येने सामील झाले होते। मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थनाही यावेळेस करण्यात आली। सकल मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। मराठा समाजात शिक्षण व नोकरीमध्ये आरक्षण आवश्यक आहे। मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्याला पाठिंबा देण्यासाठी व समाजाला ओबीसी कुणबीतून आरक्षण तसेच सरसकट कुणबी मराठा असे जातीचे दाखले द्यावेत या मागण्यांसाठी गणेश ढोबळे हे सोमवारपासून आमरण उपोषणास बसले आहेत। या उपोषणास मराठा समाज बांधव, ग्रामस्थ, विविध संघटना, मुस्लिम बांधव यांनी पाठिंबा दिला आहे। जरांगे पाटील व गणेश ढोबळे यांच्या उपोषणास पाठिंबा देण्यासाठी मंगळवार दिनांक 31 ऑक्टोबर 2023 रोजी उमरे येथील सर्व व्यवहार, दुकाने बंद ठेवून कडकडीत बंद पाळण्यात आला। जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आपण माघार घेणार नाही असे गणेश ढोबळे यांनी सांगितले। उपोषण स्थळी उमरे पागे येथील शहाजी मुळे, रमेश कानगुडे, रेवण ढोबळे, दत्ता कानगुडे, गणेश नरसाळे, बिभीषण शिरसट, हनुमंत लांडे तसेच सलीम मुलानी, सुलतान मुलानी, इब्राहिम मुलानी हे मुस्लिम बांधवही उपस्थित होते। अक्कलकोट तालुक्यातील मराठवाडी येथे राजकीय पुढाऱ्यांना आरक्षण मिळेपर्यंत गावात प्रवेशबंदी करण्यात आली आहे। अक्कलकोट तालुक्यातील मराठवाडी येथे सकल मराठा समाजाच्या वतीने मनोज जरांगे यांना पाठिंबा देत हनुमान मंदिर परिसरात एक दिवसीय साखळी उपोषण आंदोलन करण्यात आले। यावेळी गावातून प्रभात फेरी काढण्यात आली। त्यानंतर राजकीय पुढाऱ्यांना आरक्षण मिळेपर्यंत गावात प्रवेशबंदी करण्यात आली आहे। जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत राजकीय पुढाऱ्यांना गावात येऊ देणार नाही असे आवाहन गावकऱ्यांनी केले। गावात फलक, पोस्टर लावून मनोज जरांगे यांना पाठिंबा देण्यात आला आहे। या आंदोलनात सरपंच विठ्ठल बेळे, अशोक गाजरे, लहू गुळवे, मनोहर कुसेकर, दशरथ गायकवाड, रणजित गुळवे, विष्णू पवार, तुळजाराम गाजरे, मधुकर पवार, भगवंत जाधव, राजेंद्र जाधव, जालिंद्र गुळवे, सचिन निंबाळकर, दिगंबर पालवे, अशोक गायकवाड, नवनाथ जाधव, बंडू पवार, भगवान मद्रे, श्याम मोरे, श्रीकांत निंबाळकर आदींसह मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। भारताचे अखंड दैवत म्हणून आपण ज्यांना मानतो ते छत्रपती शिवाजी महाराज व तसेच छत्रपती संभाजी महाराज यांना वंदन करून मी आपल्या सर्व सकल मराठा बांधवांना मी एक नम्र विनंती करतो की आपले जरांगे पाटील साहेब एवढ्या दिवसापासून उपोषण करत आहे तर या सरकारने त्यांचा कुठलाही दखल घेत नाही आहे। तर आपल्या या सर्व मराठा बांधवांना मी कळकळीने विनंती करतो की जोपर्यंत जरांगे पाटील साहेबांचा विजय होत नाही तोपर्यंत मराठा आरक्षण मागे घेतलं जाऊ नये व आपल्या गावात कुठलाही पुढारी कुठल्याही पक्षाचा राहू त्या सर्वांनी एकत्रित येऊन त्या नेत्याला गावबंदी करण्याचं आम्ही आवाहन करतो व आपल्या सर्व ग्रामस्थ इतर सर्व आपल्या समाजाच्या सर्व लोकांनी आम्हाला सहकार्य केलं व इतर पत्रकार बंधू आपले पोलीस प्रशासन यांनी मी आम्हाला भरपूर काल सुट्टी असताना आम्हाला परमिशन दिलं व या आमच्या साखळी उपोषण व मिरवणुकीत सगळ्यांनी सहभागी झाला। यासाठी मी सर्व बंधू भगिनींचा धन्यवाद मानतो व मला एकच मागणी करायची आहे की आपल्या लहान लहान बंधू आपले सगळे शिक्षण घेतात। आपल्या कितीही हुशार मुलगा असला 90% 95% एवढे मार्क घेऊनही आपल्या मुलाला कोपऱ्यात उभा केलं जातंय आणि इतर समाजांच्या आरक्षणाच्या नावाखाली व इतर कुठल्याही कमी मार्क घेतलेल्या मुलाला त्याला वरच्या हुद्द्यावरती घेतलं जातंय। यासाठी जरांगे पाटील साहेबांना काही एकट्याला आरक्षण नाही पाहिजे तर सर्व गोर गरीब दलित इतर समाजांना बी त्यांनी म्हणतात की बाई यांना सगळ्यांना आरक्षण द्या का तर शिक्षण झालं पाहिजे। त्या शिक्षणासाठी एवढे मुलं झटपडतात। माझ्याच मुलाचे तर आता माझ्या बंधूच्या मुलीचं शिक्षणाचं पूर्ण 95% असताना कुठलाही टक्केवारी एवढे असतानाही कोण कुठल्याही कॉलेजमध्ये जवळ घेतलं गेलं नाही। तर ज्या वेळेला यांना 4-4 लाख 5-5 लाख 10-10 लाख ज्यांना जर फी देत असेल त्या फीच्या जोरावरती यांनी आरक्षण आपलं दाबलं जात आहे आणि त्यांना ज्याला पैसे न लागता जे आरक्षणा पोटाखाली त्यांना हे भेटतंय त्याचा आपल्याला त्याचा फायदा भेटावा, आपले गोरगरीब मुलं शिक्षण करावं यासाठी जरांगे पाटील साहेब उपोषण करतात। त्यांनी अन्न पाणी सोडलेलं होतं 20 दिवसाच्या पूर्वी त्यांचं आरक्षण महागा घ्यायला लावलं। सरकार काय म्हणले की आम्हाला 30 दिवस द्या
जरांगे पाटील साहेब म्हणले मी 40 दिवस देतो. 40 दिवस दिले तरी मी त्यांचा विचार केला जात नाही. तुम्ही सर्व बंधूंना मी एकच विनंती करतो, आपल्या गावापासून तयारी ठेवा. तालुक्यापासून जिल्ह्यातून महाराष्ट्रातून देशभर हे सगळं पसरलं पाहिजे की तुम्ही जर आता मागे सरकला तर तुम्हाला मरेपर्यंत आरक्षण मिळणार नाही. हे माझ्याकडनं लिहून घ्या. 7 रस्ते इथल्या VIP रोडवरील हॉटेल सुरभीच्या किचनमध्ये गॅस गळती होऊन आग लागल्याची घटना दुपारी घडली. मात्र सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. VIP रोडवरील सुरभी हॉटेलला दुपारी 3च्या सुमारास अचानकपणे आग लागली. हॉटेलच्या किचनमध्ये गॅस गळती होऊन अचानक आग लागल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले होते. हॉटेलमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना तसेच ग्राहकांना तात्काळ बाहेर काढण्यात आले. त्यानंतर अग्निशामक दलाने पाण्याचा मारा करून सदरची आग आटोक्यात आणली. मात्र या दरम्यान अग्निशामक दलाची यंत्रणा सजग नसल्याचे दिसून आले. एका अग्निशमन वाहनामधून पाणी गळती होत होती तर दुसऱ्या वाहनामधून पाण्याचा दबाव म्हणावा तसा येत नव्हता. त्यामुळे पाण्याचा मारा करताना फायरमनला त्रास सहन करावा लागल्याचे दिसून आले. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे सांगण्यात आले. याप्रसंगी पोलीस, अग्निशामकचे तसेच MSCBचे कर्मचारी उपस्थित होते. मौजे शिरगापूर येथे मराठा आरक्षण विषयी गावात कॅन्डल मार्च काढण्यात आला. तुळजापूर तालुक्यातील मौजे शिरगापूर येथे सोमवार दिनांक 30 ऑक्टोबर रोजी रात्री 7 वाजता मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे तसेच मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी शिरगापूर गावातील सकल मराठा समाजातर्फे हनुमान मंदिर ते अंबाबाई मंदिर असा कॅन्डल मार्च काढण्यात आला. या कॅन्डल मार्चमध्ये शिरगापूरमधील मराठा समाजाची मुले, मुली, महिला, पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी विकास पाटील, ज्ञानेश्वर जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कमलाकर जाधव यांनी आभार मानले. या कॅन्डल मार्चमध्ये सरपंच डॉ. कल्पना बालाजी जाधव, व्यंकट जाधव, नवनाथ पाटील, तानाजी जाधव, विशाल जाधव, समाधान जाधव, संभाजी जाधव, केशव जाधव, समाधान कदम, डॉ. बालाजी जाधव तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, पाऊस पडला गाराचा हम तुम्हारे साथ हैं, हम तुम्हारे साथ हैं, हम तुम्हारे साथ हैं. मराठा आरक्षणासंदर्भात आंदोलन सुरू असताना राष्ट्रीय महामार्गावरील तुरोरी गावात सोमवारी रात्री 8:30च्या सुमारास कर्नाटक राज्य परिवहन मंडळाची बस अनोळखी व्यक्तींनी पेटवून दिली. मराठा आरक्षणासंदर्भात आंदोलन सुरू असताना राष्ट्रीय महामार्गावरील तुरोरी गावात सोमवारी रात्री 8:30च्या सुमारास कर्नाटक राज्य परिवहन मंडळाची बस अनोळखी व्यक्तींनी पेटवून दिली. त्यानंतर धाराशिवमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी मध्यरात्रीपासून संचारबंदी लागू केली. त्यामुळे उमरग्यातील बाजारपेठ बंदबाबत मंगळवारी व्यापारी संभ्रमावस्थेत होते. मात्र मराठा आरक्षण आंदोलकांनी समंजस भूमिका घेत व्यापारी महासंघाशी संवाद साधला आणि आंदोलकांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. आमचे आंदोलन शांततेत, अहिंसक मार्गाने सुरू आहे आणि यापुढेही ते शांततेत सुरू राहील. त्यामुळे दुकाने सुरू ठेवावीत. दुकाने उघडी ठेवण्यासाठी कोणत्याही प्रकारची अडचण नसल्याचे आंदोलकांनी सांगितले. परंतु पोलीस निरीक्षक DB पारेकर यांनी व्यापारी महासंघाची बैठक घेऊन सांगितले, संचारबंदीमुळे दुकाने बंद ठेवावी लागतील. व्यापारी महासंघाचे अध्यक्ष रणधीर पवार, उपाध्यक्ष प्रदीप चालुक्य, सचिव शिवप्रसाद लड्डा, कार्याध्यक्ष नितीन होळे यांच्या उपस्थितीत पोलीस ठाण्यात बैठक झाली. त्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे पालन करण्याचे ठरल्याने दुपारी 12 नंतर दुकाने बंद करण्यात आली. वसमत येथे तहसील कार्यालयासमोर सकल मराठा समाजाच्या वतीने साखळी उपोषण सुरू असून आज रोजी गवळी मारुती मंदिर येथे टायर जाळून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. वसमत येथे मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाच्या भूमिकेस पाठिंबा म्हणून तसेच संपूर्ण राज्यभरातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी वसमत येथे
तहसील कार्यालयासमोर सकल मराठा समाजाच्या वतीने साखळी उपोषण सुरू असून आज रोजी गवळी मारुती मंदिर येथे टायर जाळून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. तर वसमतचे आमदार राजू पाटील नवघरे यांनी मुंबई राजभवन येथे मराठा आरक्षणासंदर्भात लवकर निर्णय घ्यावा व विशेष अधिवेशन बोलवा या मागणीसाठी राज्यपाल रमेश बैस यांना निवेदन देण्यासाठी आमदार राजू पाटील नवघरे यांच्यासह 9 आमदार राजभवनात दाखल झाले. आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे. आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे. एक मराठा. अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा युद्ध मनोज पाटील जरांगे यांनी आरक्षण मिळण्यासाठी बेमुदत आमरण उपोषण सुरू करण्यात आले. अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षण मिळवण्यासाठी बेमुदत आमरण उपोषण सुरू केले असून त्यांना पाठिंबा म्हणून पैठण तालुक्यातील पाटोदे वाडगाव येथील शेषनारायण गोसावी हे देखील आमरण उपोषणासाठी बसले असून यांनी पाटेदे वाडगाव व परिसरातील सर्व मराठा बांधवांना विनंती केली आहे की कोणीही कायदा हातात घेऊ नये, सर्वांनी शांतता ठेवावी, कायदा सुव्यवस्था राखावी, कोणताही अनुचित प्रकार घडू नये, तसेच आपल्या गावामध्ये व परिसरामध्ये काही अनुचित प्रकार घडणार नाही याची सर्वांनी काळजी घ्यावी. नसता माझे आमरण उपोषण मी माघारी घेईन. तरी माझी सर्व मराठा बांधवांना विनंती आहे की मनोज जरांगे पाटील यांनी सांगितल्याप्रमाणे आरक्षण मिळेपर्यंत शांततेत आमरण उपोषण तसेच साखळी उपोषण चालू ठेवणे, कायदा हातात घेऊन चुकीचे काम किंवा समाजामध्ये तेढ निर्माण होईल असे कृत्य करू नये असे आवाहन आमरण उपोषणकर्ते शेषनारायण गोसावी यांनी पाटेदे वडगाव व परिसरातील मराठा समाज बांधवांना केले आहे. जय जिजाऊ जय शिवराय. आता आपल्याकडं मराठा आरक्षणाकरता जे आंदोलन चालू आहे ते 80च्या कायदेशीर आणि शांततेच्या मार्गाने आणि मनोज जरांगे पाटलांच्या सूचनेनुसार चाललेलं आहे. मी कुडजळगाव आणि पाटेजवडगाव मिळून पाटेजवडगाव इथं आमरण उपोषण करीत आहे. तर मला असं जाहीर आवाहन करायचं आहे की आपल्या जिल्ह्यात तरुण मंडळींनी, गावकऱ्यांनी, महिलांनी, सगळ्यांनी हे आंदोलन शांततेनं, कायदेशीर 80च्या मार्गानं व मनोज जरांगे पाटील ज्या पद्धतीने सांगतील त्या पद्धतीने करायचं आहे. याच्या उपर जर काही लोकांनी आपल्या इथल्या आणि आसपासच्या लोकांनी जर 80च्या मार्गानं किंवा कायदेशीर शांततेच्या मार्गानं मनोज जरांगे पाटील ज्या पद्धतीने सांगतील त्या पद्धतीने न करता आज मराठवाड्यात सगळ्या सकल मराठा समाजाच्या वतीने अण्णासाहेब पवार हे आमरण उपोषण करत असून त्यांचा आज 3रा दिवस सुरू आहे. उमरगा येथे देखील मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने अण्णासाहेब पवार यांचे आमरण उपोषण याचा 3रा दिवस सुरू आहे. यावेळी पवार यांनी सांगितले की सरकारचेच लोक जाळपोळ करून आंदोलनास गालबोट लावत आहेत. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मी आमरण उपोषण सोडणार नाही असे सांगितले. यावेळी मराठा बांधवांनी घोषणा दिल्या. तर आज 7व्या दिवशी सकाळी उपोषणाला अनिल माने, संजय माने, प्रभाकर माने, दिनकर माने, अमित माने, बालाजी बडजे, विनायक माने, मल्लीनाथ लोहार, अजिंक्य पवार हे उपोषण करत आहेत. आज 31 तारीख आमरण उपोषणाचा 3रा दिवस. हे आमरण उपोषण मनोज जरांगे दादा पाटील यांच्या समर्थकांना पाठिंबा देण्यासाठी गेल्या 19 तारखेपासून आमरण उपोषणाला उमरगा तालुक्यामध्ये सुरुवात केलेली आहे. जे सरकारने संचारबंदी केलेली आहे 144, तुमचेच लोक पाठवून काड्यागोड्या जाळाजाळी करताय आणि आमच्या आंदोलनाला कुठेतरी गालबोट लावायचा प्रयत्न सरकार शासन प्रशासन करत आहे. हा मराठा समाज एक बार एकजूट झालेला आहे. आता मागे हटणार नाही जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत. आणि मी आमरण उपोषण चालू करून हा 3रा दिवस पण जोपर्यंत माझ्या मराठा समाजाच्या
आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मी आमरण उपोषण सोडणार नाही. एवढं संपूर्ण बातमीपत्राच्या शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. मुंबईत मराठा आरक्षणावर एकमुखी ठराव संमत. सर्वपक्षीय बैठकीमध्ये राज्यात शांतता, कायदा, सुव्यवस्था राखण्याचे मुख्यमंत्र्यांनी केले आवाहन. सोलापूर शहरासह विविध गावांमध्ये मराठा आंदोलनाचे लोण पेटले. स्मशानभूमीत सरणावर जिवंत चिता आंदोलन तर कोंडीत प्रति जरांगे पाटील, सोमनाथ राऊत आणि प्रकाश भोसले बसले आमरण उपोषणाला. आणि व्हीआयपी रोडवरील हॉटेल सुरभीच्या किचनमध्ये लागली आग. सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही. या बातम्यांसह इथेच थांबूयात. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.